शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या असंख्य स्वतंत्र सैनिकांना आजच्या या दिवशी नगर सह्याद्री तसंच न्यूज 24 सह्याद्रीचा मानाचा मुजरा। तिरंगा आपल्या अभिमानाचा, शौर्याचा आणि एकतेचं प्रतीक आहे। या स्वातंत्र्याची किंमत जाणून देशाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडूया। स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची नवीन ज्योत प्रज्वलित करो, ही सदिच्छा। आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर पुणे रोडवरील डीएसपी चौकात बसची धडक बसून झालेल्या अपघातात महिला जखमी झाली आहे। यमुनाबाई भीमराज करडिले असे जखमीचं नाव आहे। हा अपघात शनिवारी सकाळी झाला। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काहीतरी स्टेटमेंट दे, नाहीतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करीन असे म्हणत नगरसेवकास फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। शम्स समीउल्ला खान असे धमकी दिलेल्या नगरसेवकाचं नाव असून त्यांना मंगळवारी दक्षिण आफ्रिकेतून धमकीचा फोन आला। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकिब आसिफ सय्यद यांच्या विरोधात बुधवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर छत्रपती संभाजीनगर रोडवर शेंडी बायपास येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय। शिवाजी निवृत्ती गायकवाड असे मयताचं नाव आहे। हा अपघात बुधवारी झालाय। याबाबत MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शहरात दररोज संकलित होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर बुरडगाव येथील कचरा डेपोमध्ये प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाते। मात्र खत निर्मिती प्रक्रियेत उपयोगात न येणारा प्लास्टिक, कॅरी बॅग, काच, लाकूड, कापड, चामडे आदी RDF कचरा थेट लँडफिलवर टाकून जात असल्याने दुर्गंधी पसरून कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडतात। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता RDF या कचऱ्यावर ही प्रक्रिया केली जाणार आहे। RDF प्रक्रियेसाठी महापालिकेच्या माध्यमातून शेडर मशीन खरेदी करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। हा प्रकल्प सुरू होणार आहे। अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 12 वर्षीय मुलगी आणि 15 वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याच्या फिर्याद दाखल आहे। दोन्ही प्रकरणात अज्ञात व्यक्तींनी फूस लावून अल्पवयींना पळून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे। पहिली घटना DSP चौक परिसरात घडली। याबाबत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी कुटुंबासह DSP चौकातील सिग्नल परिसरात खेळणी विकून उदरनिर्वाह करताना त्यांची मुलगी बुधवारी दुपारी तारकपूर बस स्थानकाकडे जाऊन येते असं सांगून निघाली। मात्र ती परत न आल्याने तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा आरोप केला आहे। दरम्यान दुसऱ्या घटनेत एका रिक्षा चालकाने शुक्रवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।